गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नाउन्समध्ये आपण आज कलेक्टिव्ह नाउन या विषयावर बघूया. तर कलेक्टिव्ह नाउन काय आहे? कलेक्टिव्ह मीन्स या नावातच अर्थ आहे. कलेक्टिव्ह मीन्स ग्रुप. तर ग्रुप मीन्स a collective noun is a word that names a group. A collective noun is a word that names a group. म्हणजेच ग्रुप. तर त्यामध्ये आपण जसं बघतो ग्रुप म्हणजे काय की जसं आपण आता जेव्हा खूप असा गायींचा ग्रुप जात असतो तर त्याला आपण काय म्हणतो? कळप म्हणतो. गायींचा काय म्हणतो? कळप म्हणतो. पक्षी आहेत तर पक्ष्यांचा काय असतो? थवा असतो. पक्ष्यांचा थवा असतो. तसंच प्रत्येक ग्रुपला हे नाव दिले जाते. यामध्ये एक्झाम्पल जसं ग्रुप ऑफ पीपलचे काही एक्झाम्पल्स असतात, काही ॲनिमल्सचे ग्रुप ऑफ ॲनिमल्स आणि ग्रुप ऑफ थिंग्स. म्हणजे जसं आता खूप सारे आपण म्हणूया की आता इथे एक्झाम्पलमध्ये ग्रुप ऑफ पीपलचे काही एक्झाम्पल घेऊया आणि नंतरच्या सेशनमध्ये आपण ग्रुप ऑफ ॲनिमल्स आणि ग्रुप ऑफ थिंग्सचे पण एक्झाम्पल घेऊया. तर आज आपण ग्रुप ऑफ पीपल बघूया. तर आता ग्रुप म्हणजे तुम्हाला कळलंच असेल कलेक्टिव्ह नाउन हा जो टॉपिक आहे यामध्ये मुलांना यावर क्वेश्चन येतात आणि त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला या ग्रुपचं नाव लिहायचं असते. 1 ते 2 मार्काचं पेपरमध्ये नेहमीच हा टॉपिक येतो. तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर ग्रुप ऑफ पीपलमध्ये जे एक्झाम्पल आहे ते पुढीलप्रमाणे. अ क्राऊड ऑफ पीपल. जेव्हा खूप सगळे लोक एका ठिकाणी जमा असतात तर आपण त्याला काय वर्ड यूज करतो? क्राऊड. नेक्स्ट, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स. खूप सगळे मुलं असलं तर जे विद्यार्थी असले तर आपण त्यांना काय? ग्रुप ऑफ स्टुडंट. अ गँग ऑफ थीव्स. तसंच अ पॅक ऑफ थीव्स पण म्हणू शकतो. अ क्रू ऑफ सेलर्स. अ क्वायर ऑफ सिंगर्स. खूप सगळे सिंगर्स जेव्हा एकसोबत जेव्हा गाणं गातात तर काय म्हणू आपण त्यांच्या ग्रुपला? क्वायर. नेक्स्ट, अ टीम ऑफ प्लेयर्स. खूप सगळे प्लेयर्स असले की त्याला आपण काय नाव देतो? टीम. अ क्वायर ऑफ सिंगर्स. अ टीम ऑफ प्लेयर्स. अ फ्लॉक ऑफ टुरिस्ट. अ फ्लॉक ऑफ टुरिस्ट. अ ग्रुप ऑफ डान्सर्स. अ ट्रूप ऑफ डान्सर्स पण याला शब्द आहे. अ होस्ट ऑफ एंजल्स. अ पार्टी ऑफ फ्रेंड्स. इथे काय वर्ड यूज केला जातो? पार्टी. आणि इथे आपण आता प्रत्येक वेळेला ही जी आहे ही फिल इन द ब्लँक्समध्ये दिल्या जाते. तिथे तुम्हाला एक क्वेश्चन येतो की तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन इथे लिहायचं आहे. तर जसं अ ब्लँक ऑफ पीपल तिथे तुम्हाला ऑप्शन्स असतात कधी क्राऊड, ग्रुप. तर त्यामध्ये आपण बरोबर हे ॲज इट इज रीड करायचं. म्हणजे ते आपण जेव्हा आपण हा क्वेश्चन रीड करतो, लिहितो तेव्हा ते आपण लिहू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? कलेक्टिव्ह नाउन. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तसंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप ऑफ ॲनिमल्स घेऊ आणि ग्रुप ऑफ थिंग्स घेऊ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. फोनिक मराठी या चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.